राजकारणात चाललंय काय तर नुसता गेम, मारहाण आणि शिवीगाळ असं का म्हणतीये? कारण गेले काही दिवस अशाच काहीशा घटना घडतायत। एकीकडे नेते रमी खेळण्यात व्यस्त आहेत तर दुसरीकडे त्यांचेच कार्यकर्ते एकमेकांना मारण्यात आणि शिवीगाळीत व्यस्त आहेत। जनतेचे प्रश्न उद्या परवा सुटतीलच, बरोबर ना? कृषी मंत्री पद म्हणजे ओसाडगावची पाटीलकी म्हणणारे कोकाटे आपली जबाबदारी विसरले आणि अधिवेशनातच रमी खेळत बसले। आणि इथून झाली सुरुवात नव्या राजकीय राड्याची। लातूर येथे सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी माणिकराव कोकाटेंच्या विरोधात तटकरेंना निवेदन दिलं। पण हे करत असतानाच त्यांनी तटकरेंच्या समोर पत्ते फेकले। कृषी मंत्र्यांना पत्ते द्यावे आणि त्यांना घरी बसून खेळायला सांगा। विधानसभागृह हे शेतकऱ्यांचं, राज्यातल्या कष्टकऱ्यांचं आणि त्या ठिकाणच्या राज्यातल्या जनतेसाठी कायदा तयार करणारं सभागृह आहे। त्या ठिकाणी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडावे, सर्वसामान्यांना न्याय दिला पाहिजे। त्या ठिकाणी पत्ते खेळायची जागा नाही ती। दरम्यान छावा संघटनेचे कार्यकर्ते शेजारच्या हॉलमध्ये जातात। राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण आणि त्यांच्याच कार्यकर्त्यांनी म्हणजेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या विजयकुमार घाटगेंना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। व्हिडिओ व्हायरल झाला आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादी वादात सापडली। पक्षातीलच नेत्यांनी या मारहाण प्रकरणानंतर हात वर केले। पत्रकार परिषद होत असताना आपण सारेजण उपस्थित होता। एक तासभर पत्रकारांच्या सर्वच प्रश्नाला मी अतिशय सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये उत्तर दिलं। त्याच वेळेला छावा संघटनेचे काही सहकारी आले आणि त्यावेळेला त्यांनी निवेदन देत असताना काय झालं ते आपण सर्वांनी मिळून पाहिलं। त्यानंतर त्यांनी ते पत्ते टाकले तरी सुद्धा मी शांतपणे त्याचं उभं राहून निवेदन घेतलं। एक सभ्य राजकारण म्हणून माझ्याकडनं जे करणं अपेक्षित होतं ते अपेक्षेपेक्षा जास्त सौहार्दाच्या वातावरणामध्ये मी केलं। उठताना निवेदन स्वीकारल्याच्या नंतर धन्यवाद म्हणून सुद्धा मी केलं। त्यानंतर मग मी खाली गेलो, पुन्हा लातूर शहरांतील बुद्धिवंत आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत यांच्याशी इंटरॅक्शन ठेवण्याचा कार्यक्रम होता। तो सुद्धा जवळपास मी 1.5 तास केला। त्यांनी कृषी क्षेत्रांतील, शिक्षण क्षेत्रांतील, वैद्यकीय क्षेत्रांतील, वकिलांचे, डॉक्टरांचे वेगवेगळे प्रश्न होते, त्यालाही सविस्तरपणाने मी उत्तर दिले। त्यावेळेला बाहेर काय घडलंय मला माहित नाही, पण आपल्या मार्फत ज्यावेळेला घडलेलं समजलं त्यावेळेला मी कडक शब्दामध्ये त्याचा निषेध केला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा कधी कधी करत नाही। जे काय घडलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे। असं काल जी घटना घडली त्या घटनेविषयी काय आता राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका राहणार आहे याच्यामध्ये? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही हिंसेचं समर्थन करत नाही। काल जो प्रकार घडला हा योग्य नव्हता आणि त्याबाबतची दिलगिरी युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी व्यक्त केलेली आहे। भविष्याच्या काळामध्ये विजय घाटगे यांची भेट घेऊन त्यांचा गैरसमज देखील ते दूर करतील। शेतकऱ्यांसाठी जेवढं काही राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब करत असतात तेवढं कुठलाही पक्ष किंवा नेता करत नाही। आणि सूरज चव्हाण यांना देखील समज देण्यासाठी तातडीने अजितदादा पवार साहेबांनी त्यांना बोलवलेलं आहे। आजच्या दौऱ्यामध्ये धाराशिव असेल, सोलापूर असेल, या दोन्ही ठिकाणी ते नसतील, कारण त्यांना अजितदादांनी समज देण्यासाठी बोलवलेलं आहे। काल जो प्रकार घडला याच्याबद्दल खेद सूरज चव्हाणांनी व्यक्त केला आणि तो प्रकार योग्य नव्हता। विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे, विरोध देखील असेल तर तो योग्य पद्धतीने व्यक्त झाला पाहिजे। सत्तेत किंवा विरोधात असलेल्या नावाजलेल्या पक्षाकडून अशी एखाद्याला बेदम मारहाण करणं निंदनीय आहेच, मात्र भयानक सुद्धा तितकी आहे। या कृत्याच्या निषेधार्थ छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लातूर बंदची हाक दिली आहे। आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सूरज चव्हाण यांच्यासह 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। जोपर्यंत सूरज चव्हाणांना अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नाही अशी भूमिकाच आता छावा संघटनेने घेतली आहे। बरं, इतका संताप उसळल्यानंतर विजयकुमार घाटगेंना मारणाऱ्या सूरज चव्हाणांनी माफी सुद्धा मागितली आहे। सूरज चव्हाण काय म्हणालेत एकदा नजर टाकूयात। नमस्कार। काल लातूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये थोडासा वाद निर्माण झाला। काही असंविधानिक शब्द वापरल्यामुळे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माझ्यासह त्यांचा राग अनावर त्या ठिकाणी झाला होता। खरं तर काही माध्यमांमध्ये बातम्या चालू आहेत की शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवला म्हणून विजय घाटगे पाटलाला आम्ही मारहाण केली। मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे। कुणी शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवेल तर त्याच्या पाठीशी उभं राहणं मी माझं कर्तव्य समजतो।
परंतु त्या ठिकाणी असंविधानिक शब्द वापरला आमच्या नेतृत्वाबद्दल, म्हणून आमच्याकडनं तशा पद्धतीची कृती झाली. मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि लवकरच या प्रकरणाबद्दल मी विजय घाडगे पाटलाची भेट घेऊन त्यांच्या मनामध्ये जे गैरसमज निर्माण झालेत ते लवकरच मी दूर करेन. आता या राड्यानंतर पक्षाच्या डॅमेज कंट्रोलसाठी अजित पवार कठोर पाऊल उचलणं अपेक्षित आहेच. असं न केल्यास येत्या निवडणुकीच्या काळात त्यांना याचा फटका जब्बर बसू शकतो, यात काही वाद नाही. त्यामुळे सूरज चव्हाण अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जायचे, आता त्यांच्यावरच कारवाई करण्याची वेळ अजित पवारांवर आली आहे आणि सूरज चव्हाणांची उचलबांगडी झाली आहे. अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांना पदमुक्त होण्याचे आदेश दिले, त्यामुळे आता सूरज चव्हाण लवकरच आपल्या पदाचा राजीनामा देतील असं सांगितलं जात आहे. जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता. तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com. तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा. तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.